चला तर बघा, मी माशाची भाजी बनवत आहे. कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. भाकरी अगोदरच करून ठेवल्यात बघा. भाकरी, भात झालेला आहे. आता भाजी करते. चला तर बघूया कशी करते. चला तर बघा, मीठ टाकायले. मीठ आणि हळद टाकून घ्यायची. मस्तपैकी असं मीठ आणि हळद लावायची. 5 मिनिटं झाकून ठेवायचं. बघा तर मी कांदा आणि खोबरं भाजून घेतले. लसण, अद्रक, कोथिंबीर आणि टमाटे याची पेस्ट करून घेते. हे पण वाटून घेते. मी वाटून घेतले बघा मसाला. हे बघा मसाला पण वाटला. अद्रक, लसण, कोथिंबीर पण वाटली. टमाट्याची हे पण केली पेस्ट. मसाल्यामध्ये घेतले बघा चटणी, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि हळद मी अगोदर टाकली आणि आता थोडीच घेतली. बघा माशीला झाले 5 मिनिटं. आता तळून घेते. चला तर मी तळून घेते. अशी तळून घेतल्याच्या नंतर भाजीला छान लागते. झालं बघा तळून सगळं. आता याच तेलामध्ये मी फोडणी पण देऊन घेते. चला तर बघा, मी भाजी करून घ्यायली. तेल गरम झाले. टमाटे टाकायचे. मसाले टाकून घ्यायले. तेल सुटेपर्यंत भाजून घेते. मसाले भाजले बघा, तेल सुटले. आता मी हे कांदा आणि खोबरं टाकून घेते. ते पण तेल सुटेपर्यंत भाजून घेते. मसाला तळलाय बघा. आता मी मीठ टाकते चवीपुरतं. अगोदर पण मीठ टाकलं होतं. थोडंसं पाणी टाकते. मस्तपैकी मसाला भाजलाय. आता मी माशी टाकून घेते. आता मी पाणी टाकायले. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त चांगलं नाही लागत पाणी. चला तर बघा, आपली भाजी तयार आहे. कशी वाटली आमची भाजी? अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा, खूप छान लागते. चला तर मी कोथिंबीर टाकून घ्यायली. तयार आहे आमची भाजी. आता आम्ही जेवण करून घेता. या जेवायला तुम्ही पण. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा.
आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.